सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी कला महाविद्यालय भिगवण राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानामध्ये उपस्थित सर्वांचं हार्दिक स्वागत. महाविद्यालयाचे प्राचार्य वाळून सर, बनसोडे सर, चौरे सर आणि इतर सर्वच प्राध्यापकांचं, विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आज आपल्याला या व्याख्यानासाठी लाभलेले कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर दिगंबर बिरादार सर यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. आज या ठिकाणी आपला जो विषय आहे व्याख्यानाचा, भारतीय राज्यघटनेचा परिचय. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी प्रथम वर्ष कला वर्गामध्ये राज्यशास्त्र जनरल साठी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास आहे आणि या अनुषंगाने विद्यार्थ्यांना जी परीक्षेला सामोरं जायचं आहे त्यासाठी एक मार्गदर्शन व्हावं म्हणून आणि एकूणच सर्वांना भारतीय राज्यघटनेचा परिचय व्हावा या अनुषंगाने आपण डॉक्टर दिगंबर बिरादार यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तरी मी महाविद्यालयाच्या वतीने, राज्यशास्त्र विभागाच्या वतीने बिरादार सरांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. बिरादार सर इंदापूर महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तरी मी बिरादार सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. बिरादार सर. चालतंय. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. काही तांत्रिक अडचण आल्यामुळं थोडस आपल्याला व्याख्यानाला उशीर झाला. असो, तर सर्व गोष्टी तडजोड करणं फार महत्वाचं आहे, कारण तडजोड करणं ही आपली संस्कृती आहे. असो, तर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला महाविद्यालय भिगवण राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं हे व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन पाटील साहेब, तसेच या महाविद्यालयाचे चेहरा मोहरा बदलणारे आणि सतत चेहऱ्यावर हास्य असणारे असे साहित्याचे गाडे अभ्यासक आम्ही त्यांना म्हणतो. आमचे मित्र आदरणीय डॉक्टर महादेव वाळून सर, प्राचार्य महाविद्यालयाचे, तसेच या राज्यशास्त्र विभागाचे आमचे मित्र बाळासाहेब खरात सर आणि या सर्व आयोजक या व्याख्यानाचे आणि सर्व ऑनलाईन उपस्थित असणारे सर्व, ज्यांना आम्ही आमचं दैवत समजतो, असे आमचे सर्व विद्यार्थी. खरं तर या विद्यार्थ्यांना तुफानातले दिवे असं समजलं पाहिजे. हे तुफानातले दिवे या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी खऱ्या अर्थानं या देशाला तारू शकतो. आणि अशा अनेक महामाऱ्या या देशामध्ये आलेल्या आहेत. 1720 पासून सुरुवातीला प्लेग आला 1720, त्याच्यानंतर दर 100 वर्षाला अशा पद्धतीच्या अनेक प्रकारच्या महामारी या मानवी वस्तीवर किंवा जीवनावर आलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि या महामारीला आज कोरोनासारखी महामारी जगामध्ये सर्व मानवजातीला त्रस्त करत आहे.
आणि अशा महामारीला घालवण्यासाठी जे तरुण किंवा जे त्याला हे तुफानातले दिवे मी का म्हणतो, तर या महामारीला घालवण्यासाठी हे दिवे तेवत ठेवणं फार महत्वाचं आहे. मग हे दिवे तेवत ठेवण्यासाठी या दिव्याला जे ज्ञान लागतं, तेल, दिव्याला जे तेल लागतं, त्याला जी वात लागते, ती वात पेटवणं आणि ती पेटवण्यासाठी जे ज्ञानरूपी तेल लागतं ते फार महत्वाचं असतं. म्हणून खऱ्या अर्थात या विद्यार्थ्यांसाठी या व्याख्यानाचं आयोजन इथं झालेलं आहे. त्याचा मला खूप आनंद होतो. आणि आज व्याख्यानाचा विषय मला दिलेला आहे तो म्हणजे भारतीय संविधानाचा परिचय. आता भारतीय संविधानाचा परिचय करून घेत असताना आपल्याला भारताचा इतिहास हा महत्वाचा आहे. 1757 पासून ते 1947 पर्यंत हा जो इतिहास आहे हा कालखंड खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचा निर्मितीचा आधारच किंवा स्त्रोत असेही म्हटलं तर चालतं. मित्रांनो, भारतावर इंग्रजांचं जवळजवळ 200-250 वर्ष राज्य होतं असं म्हणतात. या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं इंग्रजी सत्तेच्या या अन्यायी जुलमी राजवटीला घालवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण भारतीय प्रयत्न केलो. पण स्वातंत्र्य लढ्यातील जे काही नेतृत्व होतं या नेतृत्वाला फक्त इंग्रजी सत्ता घालवणं एवढा या भारतीयांचा उद्देश नव्हता, तर आपले भारतीय मूल्य जे आहेत हे मूल्यही रुजवणं हेही त्याचबरोबर अत्यंत महत्वाचं होतं. सामाजिक, आर्थिक, राजकीय मूल्ये जोपासणं या अनुषंगानं सुद्धा आपण खऱ्या अर्थानं लढा दिले. आणि अशा या परिस्थितीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला. या स्वतंत्र भारताची राज्यकारभार कसा चालला पाहिजे त्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न झाले. आणि स्वातंत्र्याच्या अगोदरपासूनच खऱ्या अर्थानं भारतीय संविधान तयार करण्याचं काम या घटना परिषदेकडे दिलेलं होतं. लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून घटना परिषद निर्माण झाली आणि घटना परिषदेच्या माध्यमातून भारतीय राज्यघटना तयार झाली. दुहेरी पद्धतीचं काम या भारतीय घटना परिषदेला करावं लागत होतं. ते म्हणजे एकीकडे घटना तयार करणं आणि एकीकडे स्वतंत्र भारताचा राज्यकारभार करणं. 1950 पर्यंत 1950 पासून घटना म्हणजे 1949 ला घटना तयार झाली, 50 पासून त्याची अंमलबजावणी झाली. 1949 चा हा जो कालखंड होता 47 पासून हा कालखंड मग घटना परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राज्यकारभार तिथं चालत होता. म्हणून या घटना परिषदेने भारताला अशा पद्धतीची राज्यघटना दिलेली आहे ती जगामधली सर्वात मोठी राज्यघटना आहे. आणि या राज्यघटनेचा परिचय ज्या देशातल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना नसेल, ते विद्यार्थी, ते नागरिक, त्या देशाचे नागरिक या संविधानाचं, या घटनेचं काय रक्षण करू शकतात हा चिंतनाचा विषय आहे. म्हणून ज्या देशामध्ये घटना आहे तिथे लोकशाही शासन व्यवस्था असेलच असं नाही, पण ज्या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे त्या देशामध्ये घटना असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्या घटनेमध्ये त्या देशाची परिस्थिती जी असते त्या देशाच्या पार्श्वभूमीचा परिणाम त्या घटनेवर होत असतो. ऐतिहासिक
सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असेल, या पार्श्वभूमीतून ती घटना तयार होत असते. म्हणून भारताच्या राज्यघटना तयार करत असताना, निर्मिती करत असताना भारतातल्या अनेक गोष्टीचा प्रभाव या घटनेवर पडलेला आपल्याला दिसून येतो. इथली सामाजिक व्यवस्था असेल, इथली आर्थिक व्यवस्था असेल, इथली भौगोलिक व्यवस्था असेल, असा खंडप्राय देश जगाच्या पाठीवर आपल्याला दिसून येत नाही. भारतामध्ये एवढी प्रचंड विविधता आहे आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आपलं जर काय असेल, विविधतेतून एकता, हे आपली खरी ताकद आहे. विविधतेतून एकता ही आपली खरी ओळख आहे जगामध्ये. या विविधतेला, या एकतेला आव्हान देणाऱ्या अनेक घटना घडतात. तरीही भारतीय नागरिक आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला कधीही खीळ बसू देत नाही. अंतर्गत अनेक मतभेद असतात. विविधता म्हटल्यानंतर मतभेद असतात, वैचारिक मतभेद असतात, संघर्ष असतात. ते जरी असले तरी राष्ट्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला, सर्व भारतीय आपण एक आहोत. म्हणूनच खऱ्या अर्थानं विविधता ही आपली खरी ताकद आहे, भारताचे एक वैशिष्ट्य आहे. म्हणून अशा विविधतेतून मग धार्मिक विविधता आहे, सांस्कृतिक विविधता आहे, वैचारिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे, प्रत्येक गोष्टीत विविधता आहे. आचार असेल, विचार असेल, भौगोलिक विविधता तर आहेच, प्रचंड विविधता आहे भौगोलिक. एवढा मोठा खंडप्राय हा देश आहे आणि अशा मोठ्या खंडप्राय देशाला एकत्र ठेवणं आणि त्यासाठी एक संविधान, सर्वश्रेष्ठ असा कायदा तयार करणं ही सोपी गोष्ट नव्हती मित्रांनो. अतिशय खडतर गोष्ट होती भारतीय संविधान तयार करणं. परंतु भारतीय संविधानामध्ये असा एक तडजोडीचा मार्ग काढून आपण जगामध्ये आदर्श अशा पद्धतीची राज्यघटना तयार केलेली आहे. सर्वात मोठी राज्यघटना भारताची आहे. त्याचे कारण अनेक आहेत, तो भाग वेगळा आहे. आणि इंग्लंडचा जो कायदा आहे, या इंग्लंडच्या घटनात्मक कायद्यापेक्षा श्रेष्ठ कायदा भारताचा आहे, भारतीय राज्यघटनेचा कायदा आहे. त्याचं कारण सांगतो, जगामधल्या कुठल्याही देशामध्ये स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीमध्ये आदर्श असा देश नाही. भारतामध्ये या देशाची राष्ट्रपती महिला होऊ शकते, झालेलं आहे, पाहिले आपण. पण जगामध्ये कुठल्याही देशामध्ये महिला राष्ट्रपती झालेली नाही. हे आपल्या घटनेचं महत्व आहे. ज्यावेळेस 1948 ला युनोने मूलभूत अधिकार त्यांच्या संविधानामध्ये समाविष्ट केले, 1948 ला, त्यावेळेस त्याच्या अगोदरच आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये हे सर्व मूलभूत अधिकार समाविष्ट होते. ह्युमन राईट ज्याला आपण म्हणतो, हे ज्यावेळेस युनोनं ज्यावेळेस ते 1948 ला संविधान तयार करून संविधानामध्ये समाविष्ट केलं, त्याच्याही अगोदर आपली घटनेमध्ये ते समाविष्ट होते. म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटना ही जगामध्ये श्रेष्ठ आहे. कुठल्याही साम्यवादी पक्षाला या संविधानामध्ये बदल करता येत नाही. कुठल्याही पक्षाचा जरी विचाराचा जरी पक्ष या देशामध्ये आला
तरी त्याला भारतीय संविधानामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. अशा पद्धतीच्या तरतुदी आपल्या ह्या संविधानामध्ये केल्या. आणि ज्या परिस्थितीमध्ये आपण जीवन जगतो, जी व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे, आणि या व्यवस्थेचा जर आपल्याला अभ्यास नसेल तर आपण त्या व्यवस्थेचं, त्या संविधानाचं रक्षण कसे करू, हा प्रश्न खरा निर्माण होतो. जर समजा मित्रांनो एखादा व्यक्ती पाण्यात पडला, त्याला पोहता येत नसेल, तर काय अवस्था होईल त्याची? तो पाण्यात बुडेल, त्याला गुचक्या लागतील, तोंडात नाकातोंडात पाणी जाईल, बरोबर, आणि तो बुडेल. अगदी तशीच विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान आणि भारतीय सिस्टम व्यवस्था जी संविधानामध्ये दिलेली आहे, जी अपेक्षित आहे, संविधान सर्वश्रेष्ठ कायदा तयार केलेला आहे, सर्वांसाठी एक संविधान असं तयार केलेलं आहे. अशा पद्धतीचं आयडल असं एक संविधान तयार करून भारतानं स्वीकारलेलं आहे. याची जर आपल्याला माहिती नसेल तर आपण मात्र शांततेच्या पद्धतीनं जगू शकणार नाही. म्हणून मला वाटतं हे जे संदिग्धता निर्माण झालेली आहे समाजामध्ये, हे केवळ कायद्याच्या ज्ञानाच्या अभावामुळं, संविधानाच्या अभावामुळं. तुम्ही संविधानिक जीवन जगा. 3 वर्ष अभ्यास करून संविधान बनवलेलं. सोपी गोष्ट आहे. प्रत्येक घटकाचा, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगता येईल अशा पद्धतीची तरतूद या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. मग तो गरीब असेल, श्रीमंत असेल, प्रत्येकाला सन्मान मिळेल याची खबरदारी खऱ्या अर्थाने संविधानात घेतलेली आहे. म्हणून मित्रांनो, आता प्रश्न येतो, संविधान म्हणजे काय? आता संविधान म्हणजे काय, फार मोठं असं व्याख्या आपल्याला करण्याची गरज नाही. ज्या काही सामाजिक संस्था असतात, प्रत्येक सामाजिक संस्था असते, सामाजिक असेल, राजकीय असेल, त्या संस्थेचे काही नियम असतात, काही कायदे असतात, आणि त्या संस्थेच्या किंवा त्या संस्थेचे जे काही सभासद असतात त्याच्यावर ते नियम बंधनकारक असतात. त्याला त्याच्या नियमाचं पालन करावं लागतं. तसंच राज्य हे सामाजिक राजकीय संस्था आहे. त्यामुळे राजकीय संस्थेचे जे काही नियम आहेत, कायदे आहेत, ज्या काही तरतुदी आहेत, ज्या काही विशिष्ट अशा लिखित स्वरूपामध्ये संग्रहित करून पुस्तक रूपाने संविधान तयार झालेलं असतं, त्याला खऱ्या अर्थाने संविधान म्हणतात. आणि ते आपल्या नागरिकांवर, या राज्याच्या, ते बंधनकारक असतात. म्हणून आपण ते संविधान पहिल्या वाक्यातच आहे तिथं, त्याला आपण संविधान म्हणतो. संविधान म्हणजे फार असं काही, म्हणजे कुठलं काही केमिकल असं आहे त्याची व्याख्या फार हे आहे असं काही नाही. ते नियम आहेत, कायदे आहेत, तरतुदी आहेत. कुणी कशा पद्धतीनं वागायचं, कुणी कशा पद्धतीनं कुणाला अधिकार दिलेले आहेत, कुणाच्या मर्यादा काय आहेत, अधिकाराच्या मर्यादा काय आहेत, मूलभूत हक्काचं स्वरूप काय आहे आपलं, आपण स्वातंत्र्य कुठपर्यंत आहोत, पूर्ण स्वातंत्र्य आहे का आपल्याला, राष्ट्र म्हणून काय भूमिका आहे आपली, राष्ट्र म्हणून आपली भूमिका काय, आपली जबाबदारी काय, या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये लिखित स्वरूपामध्ये निपक्षपातीपणे आणि बंधनकारक आहेत अशा पद्धतीने सांगितलेले जे काही संग्रहित पुस्तक आहे त्याला आपण संविधान म्हणतो. म्हणून घटनेचं स्वरूप काय, तर राज्यघटनेत शासनाचं स्वरूप, व्यवस्थेचं स्वरूप,
राज्य आणि नागरिक यांचे जे संबंध आहेत ना, हे कशा पद्धतीचे असावेत, असले पाहिजेत, का असावेत, या सर्व गोष्टीचा खऱ्या अर्थाने या संविधानामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आणि या तरतुदी जर आमच्या संविधानामधल्या तरतुदी जर समाजाला माहीतच नसतील, त्या नागरिकांना माहीतच नसेल, त्या तरतुदीचा अर्थच कळत नसेल, कशा पद्धतीने आपण राष्ट्रीय एकात्मता जपणार आहोत, कशा पद्धतीने आपण म्हणजे या सिस्टम मध्ये आपण राहणार आहोत, राज्याच्या काय जबाबदाऱ्या आहेत, राज्याचं काय कर्तव्य आहे, त्याच पद्धतीने नागरिकांच्या काय कर्तव्य आहेत, काय जबाबदारी आहे, हे सर्व तिथे दिलेलं आहे. म्हणजे जीवन कसं जगलं पाहिजे, कशा पद्धतीनं नागरिकांची भूमिका असली पाहिजे, कशा पद्धतीनं राज्याची भूमिका, अशा पद्धतीचं सर्वसमावेशक अभ्यास करून आपल्या देशातल्या पारंपरिक, ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा तर प्रभाव आहेच, पण घटनाकारांनी इतर देशाच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, फक्त इंग्लंड असेल, अमेरिका असेल, रशिया, आयर्लंड, कॅनडा, या अनेक देशाच्या घटनेचा अभ्यास करून त्यातल्या सुद्धा काही तरतुदी आपल्या देशामध्ये घेतलेल्या. कारण बहुविध असणारा, विविधतेनं नटलेला हा आपला देश आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट या संविधानामध्ये अतिशय बारकाईने मांडण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केलेला आहे. ही घटना तयार करण्याची जबाबदारी घटना परिषदेने वेगवेगळ्या समित्या तयार केलेल्या होत्या, जवळजवळ 22 समित्या तयार केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये झेंडा समिती असेल, झेंडा कसा असावा देशाचा स्वतंत्र, मूलभूत हक्काची समिती आहे, कोणते कोणते हक्क द्यायचे, काय द्यायचे. त्याच नंतर मसुदा समिती एक तयार केली होती, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण बाबासाहेबांचा तेवढा अभ्यास होता. या देशाची सर्वसमावेशक अशी घटना तयार करणं हे काही सोपं काम नव्हतं, म्हणून घटना परिषदेमध्ये सर्वात कायद्याचा जर अभ्यास कोणाला होता तर तो बाबासाहेबांना होता. प्रचंड त्यांचं वाचन होतं, प्रचंड अभ्यास होता, कायदे तज्ज्ञ होते ते, म्हणून बाबासाहेबांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. मग ही घटना का तयार केली? पार्लमेंटमध्ये शोकेसमध्ये ठेवायला? फक्त शोकेसमध्ये ठेवणार आहे का ही घटना? या घटनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कुणाची आहे? सर्वसामान्य माणसाची, जे रोज आपली उदरनिर्वाह करण्यासाठी परेशान आहेत. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी चालली त्यांची, भाकरीचा चंद्र शोधण्यात त्यांची जिंदगी चालली. अशा लोकांची जबाबदारी आहे भारतीय संविधानाचं रक्षण करणं. अशा लोकांची जबाबदारी आहे जे की भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद होती त्यांची. ते काय घटनेचं रक्षण करणार आहेत? म्हणून राज्यकर्ते लोक या संविधानाचं शोभेची वस्तू न बनवता संविधान जनसामान्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल याचा विचार करून खऱ्या अर्थानं अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणून मित्रांनो, आता 395 कलमाची घटना तयार झालेली आपली. साहजिकच आहे, एवढा विविधतेने नटलेला देश, अनेक प्रकारची विविधता मी सांगितलं तुम्हाला, त्यामुळे घटना तयार होणार. घटनेचा अभ्यास करण्यापेक्षा जर भारतीय प्रायम्बल, ज्याला आपण म्हणतो सरनामा, आजचा जो विषय आहे, खऱ्या अर्थानं आजचा विषय आज सुरू झाला, भारतीय संविधानाचा परिचय किंवा सरनामा त्याला आपण म्हणतो, किंवा उद्देशिका,
म्हणजे या सरनाम्याचा जर अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं तुम्हाला भारतीय राज्यघटना काय आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते तत्व आहेत, कशाला महत्व दिलेलं आहे, का दिलेलं आहे, या सर्व गोष्टीचा तुम्हाला आढावा येतो. बघा, भारतीय राज्यघटनेच्या प्रायम्बल मध्ये सांगितलेला सुरुवातीला सांगितलेलं आहे, आम्ही भारताची जनता, लोक म्हणलेला आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करीत आहोत. पहिल्या वाक्यामध्ये सापडतं आपल्याला. ही संविधान कुणी तयार केलं, या तीन गोष्टी आपल्याला भारतीय या प्रायम्बल मधून, सरनाम्यामधून आपल्याला लक्षात येतात. पहिली गोष्ट आहे घटना कुणी तयार केली. दुसरे गोष्ट आहे राज्याचं म्हणजे स्वरूप कसं आहे आणि राज्याचा उद्देश काय. घटना कुणी तयार केली आणि राज्याचा उद्देश काय, या तीन गोष्टी या भारतीय सरनाम्यामधून राज्यघटनेच्या आपल्याला अभ्यास करता येतो. बघा, त्याच्यामध्ये पहिल्या वाक्यात दिलेलं आहे, आम्ही भारताचे लोक म्हणजे भारताची जनता. मग घटना परिषद कशी तयार झाली होती? प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तयार झाली होती. अनेक धर्माचे, अनेक समाजाचे, संस्थानिकांचे प्रतिनिधी त्या घटना परिषदेमध्ये होते आणि ह्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही घटना तयार केलेली आहे. म्हणून ही घटना कोणी तयार केलेली आहे? लोकांनी तयार केलेली आहे. त्याचबरोबर बघा, आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य, लोकशाही गणराज्य निर्माण करीत आहोत. सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता हा आमचा उद्देश आहे. ही घटना तयार करून 26 नोव्हेंबर 1949 ला ही घटना तयार झाली आणि ही घटना तयार करून ती घटना जनते आपल्याला समर्पित केलेली आहे आणि आपण बंधनकारक करून घेतलेली आहे. आपल्याला ती बंधनकारक आहे, अधिनियमित करून आपण बंधनकारक करून घेतलेली आहे. म्हणून घटनेच्या पुढं कुणीही नाही, घटनेपेक्षा मोठा कुणीही नाही. म्हणून घटना ही सर्वश्रेष्ठ आहे. समाजातला श्रीमंत असेल, गरीब असेल, राज्यकर्ता असेल, व्यापारी असेल, अन्य वर्गातला कुठलाही माणूस असेल, तो नागरिक आहे प्रथमतः आणि त्याला घटना ही कशी आहे? बंधनकारक आहे. घटना श्रेष्ठ आहे, घटनेपेक्षा कोणी मोठा नाही. अशा पद्धतीची घटना तयार केलेली आहे. कुणी तयार केलेली आहे? आम्ही भारताचे लोक मिळून ही घटना तयार केलेली आहे. म्हणून याला आपण जबाबदार आहे, बांधील आहे आपण घटनेशी. घटनेचा विरोध आपण करू शकत नाही. हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. परंतु काही त्याच्या तरतुदी आहेत, काळानुसार, वेळ काळानुसार त्याच्यामध्ये काही बदल आपल्याला मात्र करता येतात. तोही लोकांना विश्वासात घेऊनच, गरज असेल तर. लोकांना विश्वासात न घेता भारतीय संविधानामधलं कुठलेही कलम हे दुरुस्त करता येत नाही. पहिल्या लोकांना संमती घ्यावी लागते. तो टेक्निकली भाग वेगळा आहे. त्याच्यानंतर राज्याचं स्वरूप बघा, सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य स्वीकारलेलं आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे तत्व नव्हते. हे दोन तत्व आपल्या प्रायम्बल मध्ये नव्हते, सरनाम्यामध्ये नव्हते. 1976 ला घटनादुरुस्ती झाली, 42वी, आणि या 42व्या घटनादुरुस्ती नंतर हे दोन तत्व याच्यामध्ये टाकण्यात आले. त्याचं कारण काय? कारण संविधान आपलं अति ताठर आणि अति लवचिक अशा पद्धतीचं नाही. थोडं ताठर, थोडं लवचिक अशा पद्धतीचं तडजोड करून संविधान बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी तडजोड करतायत. कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये समाजवाद हा शब्द नव्हता ज्यावेळेस सुरुवातीला घटना तयार झाली त्यावेळेस. त्याचं कारण असं की
नागरिकांना मूलभूत हक्क दिले होते. 12 ते 35 कलम नंबर 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क आहेत आपल्याला, जे की नागरिकांना कोणते कोणते मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक स्वातंत्र्याचा हक्क आहे, समतेचा हक्क आहे, धार्मिक हक्क आहे, शिक्षणाचा हक्क आहे, बरोबर, आणि संपत्तीचा हक्क एक दिलेला होता कलम नंबर 32 मध्ये, संपत्तीचा हक्क. हा संपत्तीचा हक्क काय सांगायचा? प्रत्येक नागरिकाला संपत्ती जमा करता येत होती. तो कितीही संपत्ती, एकेकाकडे 1000 एकर 500 एकर जमीन त्यावेळेस तो बाळगू शकत होता. मग झालं काय, एकीकडे आपण इकडं समाजवाद म्हणायचं आणि एकीकडे संपत्तीचा अधिकार द्यायचा नागरिकाला. मग विसंगतपणा व्हायला लागला ना. मग गरीब गरीब होत चालले, श्रीमंत श्रीमंत होत चालले. असे अनेक काळानुसार, कालखंडानुसार, परिस्थितीनुसार परिस्थितीत बदल होत असतं, हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे संविधानामध्ये मग 74ला घटना दुरुस्ती करावी लागली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये मग खऱ्या अर्थानं सांगावं लागलं की दुरुस्ती करून समाजवाद हा शब्द टाकला, समाजवाद. मग संपत्तीवर मर्यादा आली. आज तुम्हाला कुणाकडेही 1500 एकर जमीन दिसणार नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या काही गोष्टी असतील, प्रथमतः समाज, सामूहिक ही संकल्पना समोर आली. संपूर्ण समाजाची इच्छा, मग आपण, म्हणून सुरुवातीला राष्ट्र, सुरुवातीला समाज आणि मग राष्ट्र, मग आपण. सुरुवात आपण नाही, लक्षात घ्या. म्हणून आपली भूमिका काय बनते जीवन जगत असताना? सामाजिक कर्तव्य, सामाजिक जबाबदारी सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून प्रत्येक माणसाचं सामाजिक आपण देणं लागतो म्हणतो ना, हे अशा अर्थानं प्रत्येकाची भूमिका अशी असली पाहिजे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. सामाजिक भूमिका आपली फार महत्वाची आहे. मग नंतर राष्ट्र, प्रथम राष्ट्र, मग नंतर आपण. अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था आणते. पण आज झालं काय, उलट झालंय. प्रथम आपण, मग समाज, मग राष्ट्र, मग देश. उलट्या पद्धतीने आतापर्यंत चाललेलं आहे आपण. मग उलट्या पद्धतीने गेल्यानंतर कुठं जातो आपण? चंद्रावर. म्हणून तर चंद्रावर जातो का आपण? नाही जाणार. कधी जाणार नाही. कधी विकास होणार नाही, कुठली डेव्हलपमेंट होणार नाही, सामाजिक शांतता निर्माण होणार नाही, सामाजिक स्थिरता निर्माण होणार नाही, समाजामध्ये उलट द्वेष भावना निर्माण होईल, सामाजिक एकतेला तडे जातील, राष्ट्रीय एकतेला तडे जातील आणि याच्यामधून मग वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हा भारत विखुरला जाईल, तुकडे तुकडे होतील. मी सांगण्याची गरज नाही, म्हणून सांगतो तुम्हाला. तर जबाबदारी फार महत्वाची आहे. तर उलट्या पद्धतीने न जाता सोयीच्या, प्रथम समाज, मग देश, मग नंतर आपण. तिसऱ्या नंबरला आपण स्वतःच. राष्ट्र म्हणून आपली भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. हा समाज, हा देश, हा माझा आहे आपण म्हणतो. कसा माझा आहे? माझा आहे. कसा आहे माझा? मग त्याच्यावर आपलं प्रेम आहे असंही म्हणतो आपण. मग काय प्रेम आहे आपलं? समाजातला प्रत्येक घटक हा गुणागोविंदानं जीवन जगला पाहिजे, त्याला सन्मान मिळाला पाहिजे, हे आपली भूमिका असली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं या संविधानाचा अर्थ आहे. मग सार्वभौम दिलेलं आहे. आता राज्याचं स्वरूप बघा. पूर्वी कसं होतं राज्य? हुकुमशाही शासन व्यवस्था, राजेशाही शासन व्यवस्था, सरंजामशाही शासन व्यवस्था. आज तसं आपण स्वीकारलेलं नाही. संविधानामध्ये सांगितलेलं आहे सार्वभौम, आपण सार्वभौम आहोत, अंतर्गतरित्या बाह्यरित्या, बरोबर. अंतर्गतरित्या सुद्धा आपण सार्वभौम आहोत. ज्या काही प्रशासनाच्या, राजकीय ज्या काही संस्था आहेत
या समाजामधल्या सर्व व्यवस्थेवर नियंत्रण ठेवू शकतात. अंतर्गतरित्या आपण सार्वभौम आहे आपला राष्ट्र भारत. एक संविधान आहे. आपण आपल्या सगळ्या देशामध्ये घटक राज्य जरी असले 29 तरी एक संविधान आहे. सगळ्या घटक राज्याचा राज्यकारभार एका संविधानानुसार चालतो, एका तत्वानुसार चालतो. कुण्याही व्यक्तीला संविधानाच्या मूलभूत जे काही स्ट्रक्चर आहे या मूलभूत स्ट्रक्चरला विरोध करता येत नाही. तर त्याच्यानुसारच त्याला राज्यकारभार करावा लागतो. म्हणून आपण अंतर्गतरित्या सार्वभौम, बाह्यरित्या सार्वभौम आहोत. इतर दुसऱ्या राष्ट्राची हुकूमत आपल्या देशात चालत नाही. आपल्या देशातले जे काही निर्णय असतील, जे काही धोरणं असतील, राजकीय, सामाजिक, आर्थिक विकासाचे असतील, सर्व धोरणं आपण स्वतः ते घेऊ शकतो. आपण प्रातिनिधिक लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. संसदीय पद्धती आपण स्वीकारलेली आहे, अध्यक्षीय नाही. तर आपण निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेला जबाबदार असतात आणि संसदेमध्ये लोकांचे प्रतिनिधी असतात. लोक त्या ठिकाणी आपण पाठवतो प्रतिनिधिक स्वरूपामध्ये. आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन काय करतो तो भाग वेगळा आहे. आपला प्रतिनिधी आपण कशासाठी निवडतो, त्याला तिथं जाऊन काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी वेगळ्या. आणि तो तिथे काय करतो हा भाग वेगळा. म्हणून प्रातिनिधिक स्वरूपाचे आपण प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. त्यांनी जे निर्णय घेतील, धोरणात्मक निर्णय, ते आपण स्वतः घेऊ शकतो. म्हणजे लोकांनी घेतलेले निर्णय असे ग्राह्य धरले जातात. लोकप्रतिनिधी जे निर्णय घेतात ते लोकांचे निर्णय. बरोबर आहे का? या देशाचं दुर्दैव असं आहे, लोकप्रतिनिधी 4थी पास आणि मतदार ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असं झालेलं आहे आता सध्या. म्हणजे फार विचित्र अवस्था आहे. तो भाग वेगळा आहे, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. तर संविधानामध्ये सार्वभौम जे आहे, म्हणून आपण सार्वभौम आहोत. आपल्या देशातले ध्येय, धोरण जे काही असतील ते आपण घेण्यासाठी इतर परकीय शक्तीचं नियंत्रण आपल्यावर नाही, तर आपण सक्षम आहोत, सार्वभौम झालेलं आहे. अशा पद्धतीनं सार्वभौम राज्य आपण स्वीकारलेलं आहे. समाजवाद आपण स्वीकारलेला आहे. समाजवाद सर्वसामान्य माणसाला सन्मानानं जगता येईल अशा पद्धतीची परिस्थिती आपण निर्माण करून दिलेली आहे. त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष राज्य आपण स्वीकारलेलं आहे. आपल्या राज्याचं स्वरूप कसं आहे? धर्मनिरपेक्ष. कुठल्याही प्रकारचा धर्म आपल्या राज्याला नाही. धर्म खऱ्या अर्थानं, संविधान खऱ्या अर्थानं हेच आपला भारतीय म्हणजे राज्याचा धर्मग्रंथ आहे. कुण्याही धर्मग्रंथानुसार राज्यकारभार चालत नाही आपल्या देशाचा. सर्व धर्म समभाव अशा पद्धतीची भूमिका आपण स्वीकारलेली आहे. म्हणून राष्ट्रीय धर्म हा जो आहे तो म्हणजे राष्ट्र, आणि राष्ट्राचा धर्म म्हणजे धर्मग्रंथ म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला संविधान असं म्हणतात. म्हणून ह्या नवीन आधुनिक धर्माच्या ग्रंथानुसार खऱ्या अर्थानं जीवन जगलं पाहिजे, तर समाधानानं जीवन जगू शकतो. धर्म ही वैयक्तिक गोष्ट ठेवलेली आहे संविधानानं, पर्सनल, व्यक्तिगतरित्या. तुम्ही व्यक्तिगतरित्या कोणत्या धर्मानुसार जीवन जगायचं, कशा पद्धतीनं जगायचं, गंध लावायचा का तिळा लावायचा का उदबत्ती लावायची का नारळ फोडायचं का बकरं कापायचं, ते तुमचं तुम्ही ठरवा. राष्ट्र त्याच्यामध्ये हस्तक्षेप घेत नाही, राज्य त्याच्यामध्ये हस्तक्षेप घेत नाही. कारण राज्याचा कुठला धर्म नाही. राज्य कसं आहे? सर्व धर्म समभाव. अनेक धर्म आपल्या देशात आहेत, अनेक जाती पंथ आपल्या देशात आहेत. कल्चरर आहेत, त्यांना त्यांच्या कल्चरनुसार, धर्मानुसार त्यांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तू कशा पद्धतीनं जगेल किंवा जगावं हे तू वैयक्तिक ठरवू शकतो. तो त्याच्या वैयक्तिक, त्याच्या चौकटीच्या आत. परंतु सार्वजनिक जो धर्म आहे तो मात्र सार्वजनिक धर्म आहे. त्या सार्वजनिक धर्माचा मात्र सर्वांना समान त्याचा म्हणजे नियम आहे. ज्या ठिकाणी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी येता
त्यावेळेस मात्र तुम्हाला सार्वजनिक धर्माचं पालन करावं लागणार आहे. तिथं तुमचं चालणार नाही. तुमचा धर्म, तुमचे आचार विचार, धार्मिक परंपरा, उपासना हे तुम्ही करा, पण ते वैयक्तिक. अशा पद्धतीचं धर्मनिरपेक्ष राज्य आपण स्वीकारलेलं आहे. आणि लोकशाही गणराज्य आपण स्वीकारलेलं आहे. म्हणजे लोकशाही शासन आपण स्वीकारलेली आहे. कारण प्रातिनिधिक अशा स्वरूपाचे लोकशाही शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. आणि गणराज्य, आणि ज्या देशाचे राज्यकर्ते असतील किंवा त्या देशाचा सर्वश्रेष्ठ प्रथम नागरिक, ज्याला आपण राष्ट्रपती म्हणतो, किंवा तिथली कायदे मंडळ प्रत्यक्ष लोकांकडून निवडली जाते, त्याला गणराज्य असं म्हणतात. म्हणजे जनतेचं राज्य. म्हणजे लोक ठरवू शकतात कशा पद्धतीचे राज्य कर्ते निर्माण करायचे, पार्लमेंटमध्ये पाठवायचे, आणि ती पार्लमेंट, तो राष्ट्राध्यक्ष जनतेच्या माध्यमातून निवडला जातो. आपल्या देशामध्ये खूप मोठी म्हणजे भौगोलिक खंड असल्यामुळं, लोकसंख्या जास्त असल्यामुळं अप्रत्यक्षपणे आपण त्याच्यामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक करतो. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये डायरेक्ट राष्ट्रपतीची निवडणूक लोकांच्या माध्यमातून होते. जशी आपण लोकसभेची, विधानसभेची करतो, देतो मतदान, तसं अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्षाची निवडणूक ही लोक करतात. तर आपल्या देशामध्ये राष्ट्राध्यक्ष हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, म्हणून आपण निवडून दिलेले जे लोकसभेचे म्हणजे भारतीय कायदे मंडळाचे प्रतिनिधी आहेत आणि घटक राज्याचे विधानसभेचे प्रतिनिधी मिळून त्यांनी ते खऱ्या अर्थानं राष्ट्रपतीची आपल्यातर्फे निवड करतात. म्हणजे लोकांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण स्वीकारलेली आहे. त्याच पद्धतीनं राज्याचा उद्देश काय, ट्रायम्बल मध्ये सांगितलेला आहे, सरनामेमध्ये सांगितलेलं आहे. बंधुत्व, सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेच आहे. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुभाव, बंधुभावाची वागणूक हे सर्वांचा अधिकार दिलेला आहे. कुणालाही हीनतेत आपण वागू शकत नाही. स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आपण. कुठपर्यंत स्वातंत्र्य आहे मी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगतो, कारण स्वातंत्र्याचं खूप मोठा तुम्हाला एक स्वातंत्र्यावर एक सेपरेट अशा पद्धतीचं एक व्याख्यानच होईल. मग एका वाक्यात तुम्हाला सांगतो, स्वातंत्र्य म्हणजे, स्वातंत्र्य कशाला म्हणायचं आणि कशा पद्धतीचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे, त्याचं स्वरूप काय हेही समजून घेणं फार महत्वाचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार नव्हे असंही म्हटलेलं आहे. स्वराचार म्हणजे स्वातंत्र्य आहे का? नाही. तर स्वातंत्र्यावर बंधन आहेत आपल्याला. कसं दिलेलं आहे स्वातंत्र्य आपल्याला? बंधनयुक्त. का दिलेलं आहे? कारण अशा पद्धतीचं स्वातंत्र्य सर्वांना दिलेलं आहे. म्हणून तुझा स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना तुला प्रथमतः दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा विचार करावा लागतो. म्हणजे जोपर्यंत तुझा त्रास इतरांना होत नाही तोपर्यंत तुम्ही नागरिक स्वतंत्र आहात. आपण सर्वजण स्वतंत्र आहोत. ज्या दिवशी, ज्या क्षणाला आपला त्रास इतरांना व्हायला लागतो त्यावेळेस मात्र आपल्या स्वातंत्र्यावर बंधनं येतात. एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा तुम्ही एसटीने प्रवास करत आहात, तुम्ही पुण्याकडे जात आहात, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, कुठली पण एसटी धरा, बरोबर, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बसता. तर तुम्ही त्या एसटी मध्ये बसून तुम्ही प्रवास करताय, आणि एक माणूस आला आणि तो, त्याला स्मोकिंग आहे. आपल्या देशामध्ये नो स्मोकिंग असं लिहिलेलं असतं तरी सुद्धा तिथं स्मोकिंग करतात. बाकी अनेक गोष्टी आहेत, तो मी सांगत नाही. मग हे नियमच आहे आपला. आजचा नियम नाही, हा फार जुना नियम आहे. नो स्मोकिंग, तिथं बसून स्मोकिंग करतात. एवढे तर आपले इथं नागरिक आहेत. ठीक आहे. मग एसटी मध्ये बसल्यानंतर तो माणूस आला आणि स्मोकिंग करायला लागला, आणि मग गाडीमध्ये शेजारी पाजारी सगळ्यांनाच त्रास होतो. त्याला स्वातंत्र्य आहे गाडीमध्ये सिगारेट ओढण्याचं, बरोबर, गाडीमध्ये बसण्याचं, गाडीमध्ये प्रवास करण्याचं. पण हे लक्षात ठेवलं, त्याला जसं स्वातंत्र्य तसं सगळ्यालाच आहे ना. त्याचा विचार तो करायला पाहिजे. तो करत नाही तर सिगारेट ओढतो. एक सिगारेट ओढतो,
टाकून देतो, अजून थोड्या वेळानं दुसरं तिसरं असं करत करत करतो. मग त्याचा त्रास सगळ्याला व्हायला लागला. मग बाजूचं म्हणतो, अहो काका सिगारेट ओढू नका, मला त्या धुवाचा त्रास होतो. बरोबर आहे. पण ठीक आहे, भारतातला शेजार धर्म असा आहे, तुम्हाला लगेच शिक्षा देत नाही. एखादी गलती झाली तर तुम्हाला लगेच शिक्षा कुठेही मिळत नाही समाजामध्ये, लक्षात घ्या. पहिल्यांदा सांगतो काका त्रास होतो, दुसऱ्यांदा सांगतो काका त्रास होतो, तिसऱ्यांदा मात्र काय म्हणतो तो कंडक्टरला, साहेब गाडी पूर्ण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ द्या. संपूर्ण म्हणजे गाडी ताबडतोब आता पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चला असं म्हणतो. का? आता पोलीस स्टेशन म्हणल्यानंतर आलं राज्य, आले राज्याचे बंधन आले. का आले बंधन? प्रवास करायचं स्वातंत्र्य नाही का त्या माणसाला? आहे ना. मग प्रवास कसा करायचा? कारण प्रवास करायचा, एसटी ही सार्वजनिक आहे, सगळ्यांची आहे. एसटी मध्ये सर्व स्तरामधले लोक येतात, बसतात, बरोबर. आणि मग त्यांना जर आपला त्रास होत असला आपल्या आचरणाचा, परसंबंधी जे आचरण आहे त्याच्यावर बंधन आहेत खूप मोठे, लक्षात घ्या. स्वसंबंधी जे आचरण आहे त्याच्यावर नाही. तू वैयक्तिक तुझ्या घरात बसून ओढू शकतोस ना, दिवसभर ओढ, बरोबर आहे ना. तुला काय बंधन आहे का? नाही. वैयक्तिक. सार्वजनिक ठिकाणी आला, सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला सार्वजनिक धर्म पालन करावा लागतो. तो धर्म कोणता आहे? इतरांना माझ्या आचरणाचा त्रास होता कामा नये. त्रास झाला तर त्याच्यावर लगी बंधन येतात, राज्य हस्तक्षेप करतं. अशा पद्धतीचं स्वातंत्र्य आहे. उदाहरणार्थ आणखी दुसरं एक उदाहरण तुम्हाला जर दिलं, तुमच्या घरी टेप रेकॉर्डर आहे, तुम्ही एक म्युझिक ऐकायचंय तुम्हाला, तुम्ही ऐकू शकता तुमच्या घरात. पण त्याचा व्हॅल्यूम जर समजा जास्त ठेवला तर शेजाऱ्याला त्रास होत असेल, शेजारी म्हणते समाजवाद आला, सार्वजनिक ठिकाण आलं, मग त्या ठिकाणी जर शेजारी तो विद्यार्थी शेजाऱ्याचा बाळू अभ्यास करत असेल किंवा तो झोपलेला असेल आणि काही करत असेल तो त्याच्या घरात, जर त्याला तुझा आवाजाचा त्रास होत असेल तर शेजारी येऊन सांगतो तुला, अरे दादा थोडा आवाज कमी कर, मला त्रास होतोय. एकदा नाही दोनदा सांगतो, तिसऱ्यांदा तो सांगत नाही तर डायरेक्ट पोलीस येतात, दंड वायू, बरोबर. काय येतात पोलीस? बंधन आलं आपल्या स्वातंत्र्यावर. तुला म्युझिक ऐकायचं तुझ्या घरामध्ये, घर तुझं आहे, टेप रेकॉर्ड तुझं आहे, सगळं तुझं आहे, स्वतःच आहे, कमवलेला मेहनतीनं, पैशानं, कष्टानं, घामानं, ते ठीक आहे. पण त्याचा त्रास जर दुसऱ्याला होत असेल, तुझ्या त्या आवाजाचा, तुझ्या त्या आचरणाचा, आवाज जास्त ठेवण्याचं जे आचरण आहे तुला, तुला जे स्वभाव आहे त्याचा, तुला जी सवय आहे त्याचा जर त्रास शेजाऱ्याला होत असेल तर तुझ्या स्वातंत्र्यावर बंधन आहे, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून सार्वजनिक जीवन जगत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं बंधनयुक्त असं स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे स्वातंत्र्याचं स्वरूप आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून तर हे सगळे म्हणजे लोची समाजामध्ये होत चाललेले आहे. समाज अस्थिर आहे, शांतता सुव्यवस्था भंग आहे. कुणामुळे होती? का होती? कुणाला जबाबदार धराव? आज तर परिस्थिती खूप गंभीर आहे. ज्याच्यासाठी आम्ही निर्माण केलं सरकार, तेच सरकार आंदोलन करतं, तेच सरकार रोडवर उतरून आंदोलन करतं. आम्ही बचाव म्हणजे अशी परिस्थिती आहे ना, आपण कुणाकडे दाद मागाव? सामान्य नागरिकांना कुणाकडे दाद मागाव? अशी अवस्था आज आहे. तो भाग वेगळा आहे. म्हणून स्वातंत्र्याचं स्वरूप हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वांना स्वातंत्र्य समान दिलेलं आहे, सर्व स्वातंत्र्यासमोर समान आहे. समता, आता समता शब्द आहे, सामाजिक समता निर्माण करायची आपल्याला. कुणी करायची ही निर्माण सामाजिक समता? कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केला जाणार नाही. मग धर्म असेल, जात असेल, लिंग असेल, वर्ण असेल, कशाच्याही आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव समाजात केला जाणार नाही. समाजातील सर्व नागरिक, सर्व सदस्य, समाजाचे सर्व घटक हे सर्वांना समान आहेत. संविधानानुसार ते जीवन जगतील. अशा पद्धतीचं एक समाज व्यवस्था, एक देश, अशा पद्धतीचा देश निर्माण करणं हे खऱ्या अर्थानं उद्देश आहे हा संविधानाचा. बंधुभाव निर्माण करायचा आहे. बंधुभाव म्हणजे काय? बंधुभाव कशाला म्हणायचं? कुणी निर्माण करायचं?
बघा बंधुभाव कसा असतो, समाजाबद्दल बंधुभाव असलं पाहिजे. संविधानामध्ये संविधानाचा उद्देश आहे तो. एक गाणं आहे बघा, तुम्हाला सांगतो, चोट तुझे लगी तो दर्द मुझे हुआ. काय गाण्याचा अर्थ कधी विचार करताय का नाही या गाण्याचं? पिक्चर बघताय का नाही कधी? मुलांना म्हणतो, पिक्चर कधी बघताय का नाही? चोट तुझे लगी तो दर्द मुझे हुआ. आपल्या मोठ्या भावाला जर चोट झाली, समजा आपल्या मोठ्या भावाला जर काही जखम झाली, काही त्रास झाला, तर छोट्या भावाला त्रास होतो का नाही? होतो. बघा प्रयोग करून, अनुभूती येईल तुम्हाला. हळूहळू कठोर होत जातो तो भाऊ, तो भाग वेगळा, परंतु तसं होतं. आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मोठ्या भावाला जर समजा काही झालं, लहान भावंडांना किंवा कुटुंबातल्या सदस्यांना त्याचा त्रास होतो, परिणाम होतो का नाही? तीच भावना समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. एखादा समाज मागासलेला आहे, दुर्गम भागात राहतो, विकास नाही, जेव्हा चंद्रपूरकडे जाऊन बघा तुम्ही, गौड समाजाचे आदिवासी लोक, त्यांची जर जीवन पद्धती आपण जर आज बघितली, आपल्या लक्षात येईल, हा देश 70 वर्षे झालं. या 70 वर्षात या देशामध्ये हे आणखी अशा पद्धतीचं जीवन तुम्ही हादरून जाचाल. त्या चंद्रपूरच्या जंगलामध्ये आणखी लोक वस्त्र न घालता झाडाची पानं लावून राहतात, आदिवासी लोक. त्यांची जीवनशैली वेगळी. शिक्षणाचा पत्ता नाही. शिक्षण कशाला म्हणतात माहित नाही. बाकी गोष्टी तर सोडाच. म्हणून अशा समाजाबद्दल जर समजा बंधुभाव, आपलं जर समजा काही बंधुभाव निर्माण करायचं म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. समाजामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. शेजाऱ्याला त्रास झाला तर आपण तिथं हजर झालं पाहिजे. आज तर परिस्थिती अशी आलेली आहे, हे बंधुभाव कुठं काय सांगतात सर, हे असं वाटायची परिस्थिती आली. तुम्हा पिढीला हे बंधुभाव तर लक्षातच येणार नाही. आज कोरोनामुळं भाऊ वारला तर त्याचा दुसरा भाऊ त्याची लाश घ्यायला तिथं जात नाही. मुलगा वारला तर बाप जात नाही, बाप वारला तर मुलगा जात नाही. प्रशासनाला त्याची अंत्यविधी करावी लागते. अशा पद्धतीची भयानक परिस्थिती निर्माण झालेली. तरीही मित्रांनो, भारतीय संविधान श्रेष्ठ आहे म्हणून हे भारतीय संविधानामध्ये तरतुदी केलेली आहेत. म्हणून आज तुम्हाला अशा पद्धतीचा बंधुभाव तुम्हाला दिसून येतो. एका कुटुंबातले लोक तिथं मदत करायला आलेले दिसत नाहीत, पण दुसऱ्या कुटुंबातले, दुसऱ्या समाजातले लोक येऊन तिथं मदत करतात. बघा तुम्ही, हायवेवर जात असताना एखादा ऍक्सिडेंट झाला तर ताबडतोब तिथं माणूस कशाचा विचार न करता तिथं मदतीला येतो आणि मदत करतो. एखाद्याला नैसर्गिक संकटात सापडलं, त्या ठिकाणी सुद्धा समाज धावून जातो, विविध संस्था सुद्धा जातात. हे काय? बंधुभाव. म्हणून हे संविधानाची ताकद. म्हणून बंधुभाव निर्माण करणं हेही खऱ्या अर्थानं या भारतीय संविधानाचा उद्देश आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला या सरनाम्याचा अभ्यास केल्यानंतर, या सरनाम्याचा उगम आम्ही भारतीय जनता, भारतीय लोक पहिल्या शब्दामध्येच उगम सापडतो. आणि संविधानाचं म्हणजे राज्याचं स्वरूप कसं आहे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष राज्य, अशा पद्धतीचं राज्य आपण स्वीकारलेलं आहे. हुकुमशाही, राजेशाही, अल्पजनशाही, महाजनशाही, धनिकशाही अशा प्रकार नाही. तर आता लोकशाही शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. सार्वभौम हे राज्याचं स्वरूप लक्षात येतं सरनाम्याचा अभ्यास केल्यानंतर. त्याचबरोबर राज्याचा उद्देश काय? बरोबर, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता. आपण विविध आहोत, पण विविधतेतून एकता निर्माण आपण टिकवलेली आहे. ही आपली ताकद आहे. खऱ्या अर्थानं हे देशाचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या ताकदीला आपण कधीही एकजूट राहिलं पाहिजे. अनेक आक्रमण ह्याच्यावर होतात, या आपल्या राष्ट्रीय एकात्मतेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु सर्व भारतीय नागरिक
एका दिलाने एकत्र येऊन खऱ्या अर्थानं आपण अखंड भारत आहे असं सिद्ध बऱ्याचदा आपण केलेलं आहे. बऱ्याचदा युद्धामध्ये सुद्धा आपण दाखवून दिलेलं आहे जगाला. आम्ही जरी विविधतेने नटलेला असलो तरी आम्ही राष्ट्रीय दृष्ट्या एक आहोत. भारत हे आमचा एक आहे. विविधतेतून एकता ही आमची ताकद आहे, हे आपण वारंवार दाखवून दिलेलं आहे. आणि दुसरी तिसरी गोष्ट या प्रायम्बल मधून लक्षात येतं की संविधान किती तारीख कधी स्वीकारलं. बघा 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान 2 वर्षे 11 महिने 18 दिवस जवळजवळ संविधान तयार करायला लागले. आणि या जवळजवळ 3 वर्षामध्ये हे संविधान तयार झालं. 26 नोव्हेंबर 1949 ला तयार करून संविधान आपल्याला स्वीकारत केलेलं आहे आणि आपण ते आपल्यावर बंधनकारक आहे. आणि 26 जानेवारी 1950 पासून या संविधानानुसार गणराज्य निर्माण केलेलं आहे. प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या प्रौढ मतदान पद्धत आपण स्वीकारलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं गणराज्य निर्माण केलेलं आहे. राजकीय सर्व पदाधिकारी ही लोकांच्या मतदानातून आपण स्वीकारतो. लोकांच्या मतदानातून निर्माण होतात, त्याला गणराज्य असं म्हणतात. म्हणून भारत हा गणराज्य आहे, बरोबर, याच्यामध्ये काही दुमत नाही. अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचा हा जो सरनामा आहे, या सरनाम्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकांचं, आता आपल्या राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी तर आहेतच, त्यांचा विषय आहे, त्यांना या गोष्टी बऱ्याचशा माहीत होतात. लॉचे विद्यार्थी असतील, पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी असतील, ठीक आहे. पण इतर फॅकल्टीचे जे विद्यार्थी आहेत, उदाहरणार्थ कॉमर्सचे असतील, कॉमर्सच्या लोकांना पैसा आणि बिझनेस ह्याच्याशी दुसरं काय नॉलेज गरज आहे का नाही? या देशातली सिस्टम, या देशातली व्यवस्था केवळ राज्यशास्त्राचा विद्यार्थी अभ्यास केला म्हणून चालेल का? एक माणूस घटना वाचला म्हणजे चालेल का? संपूर्ण समाज जागृत पाहिजे. संपूर्ण समाज राज्यघटनेबद्दल जागृत पाहिजे, नियमाबद्दल जागृत पाहिजे, तर खऱ्या अर्थानं सगळे गुणागोविंदानं जगू शकतो. म्हणून विद्यापीठानं, सावित्रीबाई फुले विद्यापीठानं ऑल फॅकल्टीला भारतीय संविधानाची ओळख अशा पद्धतीचा पेपर कंपल्सरी केलेला आहे. मला नेहमी वाटायचं हे एकट्या जर समजा व्यक्तीचं जर काम कायदा पालन करणं हे एका व्यक्तीचं, एका समाजाचं नाही, तर संपूर्ण घटकांचं हे काम आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपण अतिशय चांगली गोष्ट आपल्याला या विद्यापीठानं केलेला आहे. सायन्स असेल, आर्ट मध्ये सुद्धा राज्यशास्त्र सोडला तर दुसऱ्या विषयाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा भारतीय राज्यघटनेचा अभ्यास पाहिजेच. त्यानंतर इंजिनिअरिंग असेल, MBBS असेल, अशा वेगवेगळ्या फॅकल्टीला कंपल्सरी आता हे 2 क्रेडिट साठी सध्या दिलेला आहे. अतिशय महत्वाचा हा पेपर आहे, कारण भारतीय संविधानाची जर ओळख तुम्हाला नसेल, कायद्याची ओळख नसेल, तर व्यक्ती हा खऱ्या अर्थानं म्हणजे सुखी समाधानाने जगणार पण नाही, जगू पण देणार नाही. म्हणून संविधान हे सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीचे एक कायदा आहे. ते सर्वांसाठी आहे. सर्वांनी सन्मानानं त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था कशी निर्माण होईल याबद्दल प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, मी या ठिकाणी थांबतो. आणि दुसरी गोष्ट, मला कला महाविद्यालय भिगवण या कॉलेजमधील राज्यशास्त्र विभागानं खऱ्या अर्थानं मला इथं बोलण्याची संधी दिली. आमचे मित्र तुमचे प्राचार्य वाळून सर मला आग्रहानं सांगितले आणि मला इथं बोलण्याची तुम्ही खरं संधी दिलात. कारण बोलणं फार महत्वाचं आहे, कारण सांगणं महत्वाचं आहे. बंधुभाव आपल्याला निर्माण करायचा आहे. आपल्याला सगळ्यांना म्हणजे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायचं आहे, अखंड राष्ट्र निर्माण करायचं आहे. एका व्यक्तीचं काम नाहीच. परंतु खऱ्या अर्थानं मला हे अनमोल मार्गदर्शन इथे करायला मिळालं, त्याबद्दल मी खरंच मनोमन आनंदी आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडं तांत्रिक अडचण आली, तो ठीक आहे, तो भाग असतो, तांत्रिक अडचण आपण समजून घेतो.
त्याच्यामधूनही तडजोड करून आपण खऱ्या अर्थानं मला व्यक्त इथं होता आलं, त्याबद्दल मी तुमच्या महाविद्यालयाचं, प्राचार्याचं आणि आदरणीय आमचे खरात सर त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरोखर या ठिकाणी सुरुवातीला जी तांत्रिक अडचण आली तिच्यावर आपण सर्वांनीच खऱ्या अर्थाने मात केली आणि अतिशय विस्तृत अशा प्रकारे आपण या ठिकाणी व्याख्यान दिलं. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा सुरुवातीच्या इतिहासापासून ते आज तागायत संपूर्ण घटनेच्या अंमलबजावणीचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, सांस्कृतिक दृष्टिकोनातून आपण सविस्तर असा या ठिकाणी आढावा घेतलात सर. असं वाटत होतं की आपलं जे व्याख्यान आहे ते असंच चालू राहावं, असं या ठिकाणी प्रतिक्रिया आलेल्या आहेत. धन्यवाद सर. यानंतर मी बनसोडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. बनसोडे सर. धन्यवाद सर. येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर दिगंबर बिरादार सर यांनी आज आपल्याला भारतीय राज्यघटनेचा परिचय या विषयावर अत्यंत विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाळुंज सर, प्राध्यापक चौरे सर, प्राध्यापक खरात सर आणि सहभागी झालेले सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद बिरादर सर. धन्यवाद सर. थँक्यू. ओके चालेल. ओके. ठेवू सर. ओके. ठेवा.